आता जालन्यामध्ये जर काही गुन्हेगारी होत असेल तर ह्याचे जबाबदार कोण आहे? तर गुन्हेगारच जबाबदार आहेत. एक स्थानिकचे प्रश्न आहे जालन्यामध्ये, खास करून गुन्हेगारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. 2-2 दिवसाला मर्डर होत आहेत, गावठी कट्टे सापडत आहेत, पोलीस गावठी कट्टे जप्त करतायत, पण मुळापासून कारवाई होताना दिसत. आज आम्ही बैठक आहे जिल्हा नियोजनची, गृह खात्याच्या संदर्भातली सुरक्षेची बैठक एक लवकरच मी घेत आहे. नगरपालिकेच्या आपल्या आचारसंहितेमुळे काही बैठका थांबल्या होत्या आणि आता त्या घेत आहे. मी पूर्ण जातीने लक्ष घालीन आणि बऱ्याच अंशी अवैध धंद्यांना जेव्हा आपण थांबवतो तेव्हा या सगळ्या गुंडागर्दीचे पण पाळंमुळं संपुष्टात येत असतात. त्यांना स्पॉन्सर करणारे हे अवैध धंदे असतात. तर त्याच्यामुळे आम्ही याच्यावर आता कंबर बसून काम त्याला जोडून माझा प्रश्न आहे. 2 दिवसापूर्वी एका आईस्क्रीम विक्रेत्याचं अपहरण झालं, त्याला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण झाली, त्याच्या वडिलांना मारहाण व्हिडिओ कॉल द्वारे दाखवण्यात आली. 4 दिवस गुन्हा दाखल झालोय, पोलिसांना आरोपी सापडत नाही अद्यापर्यंत. तो आता आयसीयू मध्ये. पोलिसांना आरोपी जरूर सापडेल. आरोपी हे पळून जातात, ते लपतात, पोलीस त्यांना शोधत असतात आणि असंख्य आरोपींच्या मागे पोलीस असतात. तर आपण पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकात 74 जण आरोपी असताना फक्त 28 जणांवर कारवाई होते. कोण या अधिकाऱ्यांना चार्जशीट प्रमाणे प्रत्येकावर कारवाई कोणाला दाबायचं कारण नाही. ज्याचं नाव त्या चार्जशीट मध्ये असेल त्या सगळ्यांवर कारवाई नाही. कारण प्राथमिक जेव्हा जिल्हाधिकारी मागणी लोणीकरांची होती, तत्कालीन आरडीसीवर मागणी लोणीकरांची होती, त्याची बदली झालेली आहे. जेव्हा चार्जशीट संपूर्ण येईल ते जिथे असतील तिथे कारवाई होईल. ज्यांचे नाव त्याच्यात असतील त्यांच्यावर कारवाई होईल. एक विषय असा आहे, जे तत्कालीन जिल्हाधिकारी होते त्यांनी 74 जणांवरती ठपका ठेवला होता अनुदान अतिवृष्टी घोटाळ्याचा. मग असं काय झालं की 28 जणांवरतीच गुन्हा दाखल झाला, बाकीच्यांची नावं त्यामध्ये आली नाही. ह्या गोष्टी अभय द्यायचा काय संबंध आहे? कोणी कुणाला अभय द्यायचा? इथं अभय हा विषयच नाहीये. जो चुकीचा आहे त्याला शिक्षाच होईल, हे माझं म्हणणं आहे. त्याची एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर प्रमाणे जावं लागतं. असं कुठेतरी गॉसिप करून उपयोग नाही त्याचा. पण जिल्हाधिकाऱ्यावर हक्कभंग त्यांनी आणावा, त्याच्यावर कारवाई होईल. हक्कभंगाची प्रोसिजर वेगळी, इथे मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. जालना महानगरपालिका असेल, नगरपंचायत लोणीकर साहेबांनी हक्कभंग आणावा, हरकत नाही. त्याला सभापती आणि अध्यक्ष निर्णय घेतील. जबाबदारी ना जालन्यात क्राईम करणारे जालन्यातले लोक आहेत ना, बाहेरचे ते येऊन क्राईम करते आहेत. तर त्याला जालन्याची व्यवस्था पूर्ण आपण करू. फक्त एवढंच माझं पत्रकारांना म्हणजे विनंती आहे की आपण प्रश्न विचारत असताना आपण ज्या भागाचे आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी तर होत नाही ना, ह्याची काळजी घेतली पाहिजे. मी बीडच्या लोकांना हे समजवलं. आज म्हणजे केवळ प्रश्न विचारणं आणि काहीतरी सनसनी करणं हा विषय नाहीये. आता जालन्यामध्ये जर काही गुन्हेगारी होत असेल तर ह्याचे जबाबदार कोण आहे? तर गुन्हेगारच जबाबदार आहेत. कोण जबाबदार आहे अजून? आणि त्यांच्या पोलीस पूर्णपणे त्यांना व्यसन घालतील असा मला विश्वास. पोलिसांचं वचक नाही का म्हणून तुम्हाला असं म्हणायचं का? मी काय म्हणलं, पोलीस व्यसन घालतील. मॅडम आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.